आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. पहिले विमान आहे ते देश पातळीवरती जात आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवासी आहेत. सर, पहिल्या विमानात तुम्ही बसणार आहात, काय म्हणाल? मला अतिशय आनंद वाटत आहे, कारण आपल्या भूमीवर आपण पहिल्यांदा जात आहोत. हे आईवडिलांची पुण्य आहे ही. याची अतिशय आनंद म्हणजे इच्छाच होती का पूर्वीपासून काय पहिला जेव्हा विमान जाईल त्या विमानात जाण्याची इच्छा होती. आज देवाच्या कृपेने पूर्ण झालेले आहे. बरेच वर्ष वाट बघायला लागली, अखेर तो क्षण आलाय. आला, पूर्ण झाला. मी मुंबईचं अतिशय चांगलं व्हावं, लोकांना रोजगार मिळावं, कामधंदे मिळावं, हीच ईश्वरचरणी इच्छा आहे. या विमानतळामुळे कशी सोय होणार आहे तुमची? होईल, प्रत्येकाला चांगलं व्हावं आणि सोय चांगली होईल. जे पोरबालांना चांगले शिक्षण व्हावं, नोकऱ्या मिळतील, हीच एक इच्छा आहे. पहिलं तुम्हाला मुंबईला जायला लागत होतं, जायला 1-1.5 तास लागायचा, आता किती? मी 10 मिनिटात बाजूलाच राहतो, येणार पामबीजला. नवी मुंबईकडून 10 मिनिटावर एअरपोर्ट आहे. हो, जवळ झालं. काय कुठे चाललेलात, काय म्हणाल? हैदराबाद. मी हैदराबादला पहिला प्लेन सुटल तिथं तिथं जाणार. यांची इच्छा होती पहिला प्लेन सुटल तिथं, कुठं पण जाऊ दे, दिल्लीला जाऊ दे, कुठं पण जाऊ दे. इच्छा होती, मी अगोदर सांगितलेलं होतं. पहिल्या कुठं पण जाणार आहे हां, तुम्हाला. पहिला प्लेनमध्ये आम्ही बसणार म्हणजे बसणार. मग आता स्वप्न पूर्ण झालं, पहिल्या फ्लाईटमध्ये बसायचं. आणि इंडिगोमध्ये बरीच वेळा बसले आहोत. कमसे 50 वेळा झाले असेल इंडिगोमध्ये. नक्की आपण पाहतो की या ठिकाणी पहिल्या विमानामधून जाण्याची आपली इच्छा होती आणि ती आखरी इच्छा त्यांची पूर्ण होताना दिसते. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.